आज आपण एक अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे मे बी तुम्ही कधी ना कधी फील केलं असेल. हे प्रत्येक रिलेशनशिपमध्ये ऑलमोस्ट घडतं. मोस्टली लव्ह रिलेशनशिपमध्ये किंवा हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये. ओके, तर एक छोट्याशा स्टोरीनी मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते की काय म्हणते मी. एखादा माणूस कसा आपल्याला गिल्टमध्ये ट्रॅप करतो हे तुम्हाला समजण्यासाठी छोटीशी स्टोरी सांगते मी. त्याच्यामध्ये काय होतं, एक छोटासा ससा असतो. ओके, एकदम नाजूकसा, सुंदर एकदम. पण अचानक वादळ येतं. ओके, असं बर्फाचं वादळ, ज्याच्यामध्ये तो खूप थंडीने कापत असतो, खूप त्रासात असतो. ओके, आणि स्ट्रगल करत असतो बेसिकली जगायला. ओके, तर एक गुफा दिसते त्याला. त्याच्यामध्ये ना एक काटेरी प्राणी असतो. ओके, तो प्राणी म्हणतो तू माझ्याकडे ये, मी तुला हेल्प करेल, है ना, मी तुला वाचवेल. पण ती गुफा असते खूप छोटीशी. ओके, तर सशाला आता दुसरं काही मार्ग दिसत नाही, कुठे रस्ता नसतो, एवढा बर्फ पडतोय. तर मग म्हणून तो त्या गुफेमध्ये जातो त्याच्या. आणि गेल्यानंतर तिकडे त्याला काटे टोचायला लागतात काही वेळानंतर, कारण छोटीशी जागा असते. त्या काटेरी ह्याच्यासाठीच राहण्यासाठीच असते ती जागा. ओके, पण हा गेल्यानंतर जागा थोडी कमी पडते, म्हणून ससाला काटे टोचायला लागतात. तर तो थोडा मागे होतो. ओके, कसा बसा ते वादळ जाईपर्यंत थांबतो, पण नंतर तो मागे व्हायला लागतो. तर लगेच तो काटेरी जो ॲनिमल आहे तो त्याला म्हणतो की बघितलं किती स्वार्थी आहेस तू, है ना, तुला गरज होती तोपर्यंत तू थांबलास आणि आता तू निघून चाललास, है ना, म्हणजे मला सोडून चाललास असं. तर आता गिल्टमध्ये आलास असा, काय करणार, पर्याय नाही आहे, आता थांबायलाच लागेल. आणि म्हणून तो असा म्हणजे मन मारून कुठेतरी रोज मरण यातना सहन करतो, रोज रक्त गळतंय त्याचं, तरी पण तो तिकडे आहे बिकॉज ह्यानी एकदा मला मदत केली. ओके, तर खूप वेळा ना आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येते आपल्या आयुष्यामध्ये की लोक आपल्यासाठी करतात. ओके, खूप काही करतात, पण त्याच्या बदल्यात असं नाही आहे की तुम्ही तुमचं प्राण काढून देऊन टाका. ठीक आहे, तर जर तुम्हाला डिस्कम्फर्ट होत असेल किंवा प्रॉब्लेममध्ये असताल तर ते बोलायला शिकायला पाहिजे. एक तर तो माणूस स्वतःला बदलेल, ते काटे ॲटलिस्ट दूर करायचा प्रयत्न करेल, किंवा समोरच्याचं दुःख पण समजणं महत्त्वाचं आहे ना. कधी कधी माणसं असं आपल्याला ट्रॅप करून ठेवतात ना आपल्या इमोशन्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये, गिल्टमध्ये. आपण आपल्याच गिल्टमध्ये येऊन म्हणजे ते जाणीव करून देतात की बघ मी तुला एवढं केलं तुझ्यासाठी आणि तू असं करतोयस माझ्याबरोबर. ठीक आहे, तर हे पण एक चुकीचं आहे. ओके, जेव्हा संवेदनाच नाही आहेत आपल्याला, जेव्हा आपल्याला समोरच्याचं दुःख कळत नाही आहे, त्रास कळत नाही आहे, तर मग कुठल्या हक्काने आपण त्याला थांबवू शकतो. ठीक आहे, तर त्याला वेदना होत आहेत तर लेट गो करणं महत्त्वाचं, आणि आपल्याला पण ना ते सांगणं महत्त्वाचं आहे की बाबा आता सहन होत नाही आहे. ठीक आहे, त्यांनी एकदा तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही आयुष्य तुम्ही तुमचं सोल पर्पज सोडून तुम्ही त्याच्या मागेच म्हणजे कंटिन्यू करताल आणि ना त्याचं सगळं सहन करताल असं महत्त्वाचं नाही आहे. स्वतःसाठी स्टँड घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हां, एखाद्याने आपल्यासाठी काहीतरी केलं, आपण पण त्याच्यासाठी काहीतरी चांगलं करावं, दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला आयुष्य त्याच्यावरती घालवायची गरज नाही आहे किंवा स्वतःला बर्बाद करायची गरज नाही. बिकॉज असे केसेस माझ्याकडे खूप येतात की ज्या वेळेला ना ही लोक त्या एहसान म्हणतो ना, असं एहसान के तले दबना तशा टाईपचं होऊन जातं त्या लोकांचं. ते स्वतःचं अस्तित्व विसरून जातात, स्वतःसाठी जगणं विसरून जातात. ठीक आहे, हां, कोणी तुमच्यासाठी चांगलं केलं, तुम्ही पण त्याच्यासाठी चांगलं करा. पण जर त्याच्याबरोबर राहण्यात तुमचं सोल तुम्हाला आतून ओढून सांगत असेल की नाही यार बस आता निघायचं आहे, मला सफोकेशन होतं आहे, मला त्रास होतो आहे, मला नाही राहायचं आहे ना, त्यावेळेला ते गिल्ट जो देतो ना समोरचा माणूस, तो जास्त प्रॉब्लेमॅटिक असतो. ठीक आहे, जेव्हा जाणीव करून देतो तर आपल्यालाच वाटायला लागतं की यार खरंच मी वाईट आहे का, खरंच मी चुकीचा करतोय का, आणि ह्याच्यातून मला कसं निघायला पाहिजे. ओके, हे विचार करायला पाहिजे, ना की गिल्टचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे, त्यांनी जर तुम्हाला काही वेळासाठी शेल्टर दिलं, ठीक आहे, तर तुम्ही काही वेळासाठी त्याच्यासाठी काही चांगल्या गोष्टी करू शकता. ठीक आहे, पण असं नाही आहे की तुम्ही तुमचं आयुष्य संपून टाका. बेसिकली हे मला म्हणायचं होतं. बिकॉज या स्टोरीने आपल्याला हेच कळतं की गिल्टमध्ये येऊन
है ना, शर्मिंदा होऊन की यार मी चुकीचं करतोय, है ना, तुमच्या चांगुलकीचा लोकांना चुकीचा फायदा उचलू शकतात. त्यामुळे त्या गोष्टी नका करू. एकदम मनाच्या विरोधात जाऊन किंवा खूप आत्मिक त्रास होतोय. थोडंसं ॲडजस्टमेंट ना प्रत्येक नात्यात करावं लागतं. ठीक आहे, अप्स अँड डाऊन्स येणार लाईफमध्ये, सगळ्या गोष्टी एकदम सेम सिच्युएशनच्या नसतील. ठीक आहे, पण जर त्या गोष्टीनं कंटिन्यू चालू आहे, तुमचं रिस्पेक्ट होत नाही आहे, व्हॅल्यू होत नाही आहे, तुम्हाला सारखं खाली दाखवलं जात आहे, तर त्या नात्यातून माघार घेणं एकमेव तुमच्याकडे पर्याय राहतो. बिकॉज असं नाही आहे, ठीक आहे, स्वतःला मारून टाकणं सोल्युशन नाही आहे की माझं अस्तित्व संपलं, आता मी सर्वस्व हाच झालो आहे, ह्याचा झालो आहे. ठीक आहे, एका रिलेशनशिपला ग्रो करण्यासाठी ना दोघांना ग्रो करावं लागतं. ओके, आणि ते करतात अल्टिमेटली, की मी ग्रो करतो ना, तू पण ग्रो कर, आपण दोघं मिळून करूया, है ना. तो तुमचं अस्तित्व काढून नाही टाकणार, तो तुमच्यामध्ये नवीन एनर्जी देणार, तुमचे रूट्स आपण म्हणतो ना मूलाधार चक्र तुमचं स्ट्रॉंग करणार, ज्याने तुम्ही ग्रो करू शकता, ज्याने तुमचा पाया मजबूत होईल. ठीक आहे, तर हे नेमकं बघायला पाहिजे. बिकॉज रिलेशनशिपमध्ये जेवढे लोक माझ्याकडे येतात ना, त्या लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो की मग आता आम्ही एवढे इन्व्हेस्ट केले, एवढे वर्ष आम्ही त्याच्यामध्ये होतो, आम्ही कसं निघू, है ना, त्यांनी एवढं केलं माझ्यासाठी, मी कसा निघू. ओके, पण हे महत्त्वाचं आहे. बिकॉज ह्यानी काय करताय, तुम्ही तुमचं सोल पर्पजशी अलाइन होत नाही आहे, तुम्ही तुमचं आयुष्य जे जन्म तुम्हाला भेटलं आहे ते वाया घालवत आहे. ठीक आहे, मे बी तुम्ही दुसरं काहीतरी करण्यासाठी आलेले आहात, म्हणून तुम्हाला म्हणजे युनिवर्स तुम्हाला डिस्कम्फर्ट देतायच एवढ्यासाठी की तुम्हाला कळावं की एक्झॅक्टली कुठे चूक होते, एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होतोय आणि तुला काय करायला पाहिजे. ठीक आहे, युनिवर्स असं समोर येऊन नाही बोलणार ना तुम्हाला की बाबा निघ ह्याच्यातून, हे बरोबर नाही आहे, किंवा हे कार्मिक नातं होतं, टेम्पररी पिरियडसाठी होतं तुझ्या आयुष्यामध्ये, हे तुझं डेस्टिन्ड पार्टनर नाही आहे. ठीक आहे, युनिवर्स कसं सांगणार तुम्हाला. ओके, असंच करून सांगणार ना, तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये त्रास सहन करताय, तुम्ही डिस्टर्ब होताय, तुम्ही ग्रो करत नाही आहे, तुमचं अधोगती होते. ठीक आहे, तर ऑफकोर्स तुम्ही चुकीच्या नात्यामध्ये आहात. ठीक आहे, एकदा होत असतं, दोनदा होत असतं, जर हे कंटिन्यू चालू असेल ना, तर ह्याच्यासाठी तुम्हाला स्टँड घेणं महत्त्वाचं आहे. ओके, सो ह्या गोष्टीचं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. बेसिकली आज आपल्याला हेच बघायचं होतं की कसं लोक गिल्टमध्ये येऊन आयुष्य त्यांचं बर्बाद करतात, त्यांचं सोल पर्पजशी म्हणजे सोडून देतात सोल पर्पज. ओके, आणि आयुष्यभर सुखी राहत नाही, मग लास्टला म्हणणार की मला ह्या माणसाने सुखच दिलं नाही, मी तर आयुष्यभर दुःखीच राहिले, मला तर एवढा त्रास सहन करावा लागला आयुष्यभर. मॅक्सिमम लोकांचं हेच असतं म्हणणं. आणि मग पुढच्या जन्मात जाऊन म्हणजे मरताना जर तुमचे थॉट्स असे असतील, ऑफकोर्स तुम्ही कर्स देऊन जाताय त्या माणसाबरोबर, अजून कार्मिक नातं है ना अजून स्ट्रॉंग करून जात आहे. मग पुढच्या जन्मात परत जन्म घेणार, मग डिस्कम्फर्ट येणार, मग मागे वळून बघणार, मग लेट गो करणार, माफ करणार. आत्ता का नाही. इफ यू फील हे नातं कार्मिक आहे तर मग सोडून द्या. असं कधी कधी ना धरून ठेवण्यात जास्त त्रास असतो. ओके, रक्त येतं आहे है ना, खूप जास्त त्रास होतोय तुम्हाला, पण तुम्हाला सोडलं, जेवढं सोडताल तेवढा लवकर यू फील बेटर. ओके, म्हणजे असं म्हणू शकतो आपण ना, घुसमटून जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, किंवा मॅक्सिमम वॉट है ना, सोडून द्या. तो त्रासानी काटेरी वृक्षाला धरून ठेवण्यात काय अर्थ नाही आहे. ठीक आहे, की माझं आहे, चांगलं आहे, तेडा आहे पर मेडा आहे असं नसतं रिलेशनशिपमध्ये. ओके, सो टेक केअर, ऑल द बेस्ट.